बोईसर एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक D17 वरील भगिरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या रासायनिक कारखान्यात 2 मार्चला दुपारी सुमारे 1:45 वाजता 65% ओलियम रसायनाची गळती झाल्याची गंभीर घटना घडली। डाय इंटरमिडिएट्स रसायनाचे उत्पादन करणाऱ्या या कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरल्या जाणाऱ्या ओलियमची गळती 2 केएल क्षमतेच्या डे टँकरच्या लेव्हल इंडिकेटर ग्लास मधून सुरू झाली। सुरुवातीला किरकोळ असलेली ही गळती काही वेळातच मोठ्या प्रमाणात वाढली आणि परिसरात सल्फर डायऑक्साईड वायूचे दाट धुके पसरले। गळतीनंतर निर्माण झालेल्या रासायनिक धुरामुळे कारखाना परिसरात दृश्यमानता अत्यंत कमी झाली। बचाव पथकाला गळतीचे नेमके ठिकाण शोधताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले। वाऱ्याच्या दिशेने हे धुके दक्षिणेकडे सुमारे 1 किलोमीटर पर्यंत पसरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय चे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला। जमिनीवर सांडलेले ओलियम अधिक पसरू नये आणि हवेतील ऑक्सिजनशी संपर्क होऊन पुढील रासायनिक अभिक्रिया होऊ नयेत म्हणून त्यावर तात्काळ वाळू टाकून ते झाकण्यात आले। आरती ग्रुप व इतर औद्योगिक तज्ञांच्या पथकाने स्वयंपूर्ण श्वसन संच वापरून दुपारी 3:40 वाजता गळती रोखण्याचे काम सुरू केले। अखेर सायंकाळी 6:30 वाजता परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। घटनेच्या वेळी कारखान्यात 158 कामगार कार्यरत होते। सर्व कामगार सुरक्षित असून कुणालाही गंभीर इजा झाली नाही। मात्र रस्त्यावरून जात असलेल्या तनू मिश्रा, हरिचंद्र मोवळे, भाविका मोरे आणि महेश माळी या 4 नागरिकांना वायूचा संपर्क झाल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक जागरूक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। अशा कंपन्यांवर संबंधित विभाग टाळे का ठोकत नाही? कामगारांचा जीव इतका स्वस्त आहे का? नेहमीच तारापूर औद्योगिक परिसरात अशा घटना घडत असतात। हे कधी थांबणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। काहींनी प्रशासनावर टीका करत स्वतःची पोळी भाजण्यासाठी अशा कंपन्यांवर कारवाई टाळली जाते का असा आरोप केला आहे। नागरिकांचा असा सततचा रोष आणि नाराजीचा मुद्दा असा आहे की प्रशासन किंवा संबंधित विभाग बहुतेकदा फक्त मोठी धोकादायक दुर्घटना घडल्यावरच कारवाई करतात, तर त्याआधी कामगारांचा आणि नागरिकांचा जीव धोका न जाऊ देत असेल तर सततचे निरीक्षण आणि कडक निर्बंध उपाय का नाहीत? सदर प्रकरणी प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून पुढील चौकशी व आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे। नागरिकांचा विश्वास आहे की फक्त मोठी आपत्ती होण्याची वाट बघून कारवाई न करता सतत सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।